तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मोदी आवासमध्ये जे घरकुल समजा आपल्या राबविण्यात आले 15,000 रुपयाचे चेकही तुम्ही सँक्शन केले। आता गरीब लोकांनी घर पाडलेले आहेत, त्यांची परिस्थिती राजूकती नाही आहे कुठे। माझी पण परिस्थिती तशीच आहे, मी त्याच मागणी करीत आलो होतो, पण दुसऱ्या चेकाले दुसऱ्या टप्प्याला विलंब का होता हे शासनासमोर माझी मागणी आहे। उर्वरित सर्व लोकांचे पेमेंट पेंडिंग राहिले, हे झाले नवीन घरकुलाच्या बाबतीत। म्हणजे जुने होते त्याचे जवळपास एक 8 महिन्यापासून पेमेंट नोट सोडले, त्यांचे घर स्लॅबवर आले तरी पुन्हा तर मी काही बोलणार नाही, परंतु मी मागे पण सांगितलं की कोणी जर भ्रष्टाचार करत असेल तर भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्यासाठी त्यांना पकडून देण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो आहे। मित्रांनो, मी सूरज देशमुख गेल्या सातत्याने 2 दिवसापासून पंचायत समिती दर्यापूर येथे घरकुलाच्या संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत। त्या संदर्भात आज आपण दर्यापूर पंचायत समितीमध्ये आहे आणि नेमका घरकुलाच्या संदर्भात हा विषय नेमका काय आहे ते समजून घ्यासाठी आपण इथं दर्यापूरमध्ये आलेलो आहोत। आज आपण पंचायत समितीमध्ये हे BDO साहेब यांच्या कॅबिनमध्ये आहे। नेमकी एक ग्रामपंचायतचे सरपंच आलेले आहेत, त्यांचा पण मुद्दा तोच होता घरकुलाच्या संदर्भातला। आपण जाणून घेऊ नेमका प्रकार काय होता। हा जो ओहाटो पाहू राहिले पब्लिक सिटीचा, काहीतरी तक्रारी आलेल्या आहेत, ज्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या बातम्याच्या संदर्भात नेमकं खिचडी काय शिजत आहे पंचायत समितीमध्ये आणि तो कोण आहे। कारण की आतापर्यंत बातम्या ज्या प्रकाशित झाल्या, जे अभियंते आहेत कंत्राटी बेसवर, हे अभियंते घरकुल धारकांना चेक मारण्यासाठी पैसे मागतात, अशी एक तक्रार आपल्याला ग्रामपंचायतमधून आलेल्या होत्या आणि अशा बातम्या पण सुद्धा प्रकाशित झालेल्या होत्या। विषय असा होता दादा आमचा की आमचे जवळपास एक 36 ते 40 घरकुल होते, त्यापैकी एक 5 ते 6 लोकांचे पेमेंट सोडण्यात आले आणि उर्वरित सर्व लोकांचे पेमेंट पेंडिंग राहिले, हे झाले नवीन घरकुलाच्या बाबतीत। म्हणजे जुने होते त्याचे जवळपास एक 8 महिन्यापासून पेमेंट नोट सोडले, त्यांचे घर स्लॅबवर आले तरी पुन्हा आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली, साहेबांनी आमच्यासोबत सहकार्याची भावना करून आम्हाला बाकी ते पेमेंट सोडूनच दिले। पण याच्यातही जवळपास 50% वरती पेमेंट सुटलेले आहेत आणि उर्वरित पेमेंट येत्या ते 8 ते 15 दिवस सोडून राहिले आमचे। त्या सरांसोबत तुम्ही जे चर्चा केली, हा 100%। सर माझे 2 प्रश्न आहेत। काही अभियंते आहेत घरकुलधारकांना पैशाची ऑफर देतात, पैसे मागतात, त्यांच्याबद्दल काय? मी तर जे काही लाभार्थी किंवा सरपंच बांधवांची आमची सरपंच ग्रामसेवकांची संयुक्त सभा झाली, त्यामध्ये पण सांगितलेलं आहे की कोणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही, लाभार्थ्यांनी पैसे पण देऊ नये आणि लाभार्थ्यांनी प्रथम ग्रामपंचायतशी संबंधित असल्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच महोदय आणि ग्रामसेवकांच्या सोबत संपर्क करावा, त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करावा। पंचायत समितीला नाही आलं तरी चालेल, भ्रमणध्वनीवर जरी संपर्क केला तरी आम्ही आमच्या आरेची त्या ठिकाणी पाठवून कोणालाही त्रास होणार नाही आणि पैसे देण्याची गरज पडणार नाही, या पद्धतीनं आम्ही दक्षता घेत आहे। आपल्या टेबलवरले 2 व्हिडिओ माझ्याकडे आहेत। आपल्या टेबलवरले जे अधिकारी आहेत, मी नावं सांगू शकतो आणि घेऊ शकतो, ते डायरेक्ट त्यानं पैशाची ऑफर संबंधित व्यक्तीनं तो व्हिडिओ घेतलेला आहे। नाही आता या बाबतीत तर मी काही बोलणार नाही, परंतु मी मागे पण सांगितलं की कोणी जर भ्रष्टाचार करत असेल तर भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्यासाठी त्यांना पकडून देण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो आहे, त्यांच्याकडे तक्रार केली तर त्या लोकांना सबक शिकवलं जाईल। तर हे होते BDO आपल्यासोबत आणि सातत्याने गेल्या 2 दिवसापासून एक बातमी प्रकाशित झालेली होती की ग्राम पंचायत समितीमध्ये भोंगळ कारभार जे नवीनच घरकुलाच्या संदर्भात जे घरकुल जाहीर झालेले आहेत, अनेक घरकुलधारकांना पैशाची मागणी केल्या जात आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकांना घरकुल देण्यात येत आहे, परंतु अनेक असे लाभार्थी आहेत त्यांनी स्वतःचा घराचा सत्यानाश केलेला आहे, परंतु चक्क अजूनही पडत नाही आहेत। आपल्यासोबत त्या संदर्भातले एक व्यक्ती आहेत। दादा नेमका प्रॉब्लेम काय होता? नेमका प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही मोदी आवासमध्ये जे घरकुल समजा आपल्या राबविण्यात आले 15,000 रुपयाचे चेकही तुम्ही सँक्शन केले। आता गरीब लोकांनी घर पाडलेले आहेत, त्यांची परिस्थिती राजूकती नाही आहे कुठे। माझी पण परिस्थिती तशीच आहे, मी त्याच मागणी करीत आलो होतो, पण दुसऱ्या चेकाले दुसऱ्या टप्प्याला विलंब का होता हे शासनासमोर माझी मागणी आहे। खरोखर एक तर शासनानं द्यायचं नाही, जर दिलं असेल ते पूर्ण करायचं। इथं विषय काय होत आहे, इथं लाभार्थ्यांना घरकुल मिळत आहे, परंतु द्यायचं
आणि विलंब करायचा. म्हणजे आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, टाकाला जायचं आणि भांडं मागं लपवायचं, असा विषय प्रधानमंत्री आवास योजनेचा चालू आहे. आता दोषी याच्यात नेमकं कोण आहे? पंचायत समिती आहे की केंद्र शासन आहे?